मी आहे डॉक्टर पुष्कर गालम आणि आज आपण आपल्या आतड्यांच्या आणि पोटाच्या पचनक्रियेसाठी उपयोगी पडणाऱ्या 5 प्रमुख टिप्सबद्दल डिस्कस करूया। फर्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट प्री आणि प्रोबायोटिक्स। आपल्या शरीरामध्ये गुड आणि बॅड बॅक्टेरिया हे दोन्ही असतात। दोघांचं एक इक्विलिब्रियम हे डायजेशनसाठी इम्पॉर्टंट आहे। आपण एक्सटर्नली प्री आणि प्रोबायोटिक जर इंजेक्शन वाढवलं, प्री आणि प्रोबायोटिकचं सेवन वाढवलं तर आपलं पचनक्रिया ही स्मूथ राहते। तर कुठल्या पदार्थांमध्ये हे आपल्याला आढळतात? दही, कांदा, आल्मंड्स, किमची आणि योगर्ट हे एक कॉमन सोर्सेस आहेत प्री आणि प्रोबायोटिक्सचे। वॉटर इनटेक, पाण्याचं प्रमाण जर आपण 2.5 ते 3 लिटर जर आपण डेली ठेवलं तर डायजेशन ही सुरळीत होते। 1 ग्लास 200 ml चा जर आपण असं धरलं आणि 15 ग्लास आपण जर रोज पिलो तरी सुद्धा आपलं वॉटर इनटेक हा पूर्ण होऊ शकतो। थर्ड, भोजनामध्ये अंतर। सतत कंटिन्युअसली खाण्यापेक्षा प्रत्येक मीलमध्ये एक 4 ते 6 तासाचा अंतर असलेला बरा। 2 हेवी मील्स घेण्यापेक्षा 3 ते 4 लाईट मील्स पण 6-6 तासाच्या अंतरावर जर घेतले तर ते डायजेशनसाठी उपयोगी ठरतात। 4, तणाव। मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज, वॉकिंग या गोष्टींमुळे जो डेली रुटीनमधला स्ट्रेस आहे तो कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होते। तर या रुटीन टिप्स आपण जर फॉलो केले, शॉर्टली प्री प्रोबायोटिक्स, जेवणामध्ये गॅप, वॉटर इनटेक, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एक्सरसाइज या जर आपण फॉलो केल्या तर आपलं डायजेशन हे सुरळीत राहू शकतं आणि आपल्याला पचनक्रियेच्या कुठल्या अडचणी येणार नाही। तुमच्याकडे काही प्रश्न किंवा डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा। पुढचा व्हिडिओ आम्ही त्याच्यावर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।